नालायक सरकारपर्यंत पोहोचवलं पाहिजे आमच्या महिलांची तळमळ. आज काय लाजीरवाणी हा कुठे बसला हा तोंड लपून ये ना तू समोर ये नमस्कार, कुठे समाज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ मुहम्मद मुलानी. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे जिल्हाधिकारी समोर, आणि इथला मी तुम्हाला काल परवा दिवशी एक व्हिडिओ दाखवला होता. तो म्हणजे की इथं उपोषण सुरू होतं एक महिलांचं. रात्रीच्या वेळेस ते उपोषणाला बसलेल्या होत्या, आणि ते जे आहे ते शनिवारी इथं उपोषणाला बसलेले होते. आता तब्बल 2 दिवस झाले, शनिवार आणि रविवार. आज जे आहे ती सोमवार आहे, आणि यांची तब्येत जी आहे ती अतिशय खालावलेली आहे, आणि यांना डॉक्टरने जे आहे ते उपचारासाठी दवाखान्यात चला म्हणले होते, परंतु यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. क्या नाम तुम्हारा? आसिया पटेल. ये तुम्हारे को डॉक्टर ने बोला था कि आपको दवाई लेने की जरूरत है बोलते, तो आपने नहीं क्यों बोला? नहीं, वो बोल रहे एडमिट हो. मैं बोली नहीं, पहले ये सब करूंगी, निवेदन वगैरह दूंगी, फिर बाद में देखूंगी. आप निवेदन देने के लिए चलते जाने वाले क्या? हाँ, मैं खुद जाऊंगी क्योंकि मेरे लिए है ना वो निवेदन, तो मैं खुद दूंगी. मेरे को भी मालूम होने होना ना आगे साहब क्या बोलते क्या नहीं. तो कोई आया नहीं क्या इधर प्रशासन का? कोई भी नहीं आया प्रशासन के, मेरे को कुछ नहीं, इसलिए मेरे को जाने थे अंदर. कोई आया नहीं? नहीं आया. आज कितना दिन हो गया? आज तीसरा दिन है. कितना दिन आहे? बघा, तुम्ही जर पाहिलं तर हे ह्यांना डॉक्टरांनी उपचारासाठी ॲडमिट व्हावं म्हणून असं सांगितलेलं होतं, परंतु त्यांनी जे आहे ती ते म्हणलेले आहेत की मला उपचाराची गरज नाही आहे. आणि आता सध्या जे आहे ती उपोषणला स्वतः जे आहे ती चालत कलेक्टर साहेबांना जे आहे ते निवेदन देण्यासाठी ते जाणार आहेत. थोडी तब्येत खरावलेली असताना पण ते आहे ती इथं सध्या चालत जाणार आहेत. तर त्याच पद्धतीने जर पाहिलं तर तुम्ही, क्या नाम तुम्हारा? शेख शमशाद. ये उपोषण के लिए ये लोग बैठे थे, आप इनको सपोर्ट देने के लिए आए ना? हाँ, इनको सपोर्ट ही देने के लिए आए, और सब भारतवासियों के लिए भी. एक माँ है हम भी, सबको न्याय मिलना चाहिए. सभी के बच्चे हैं, ना कि सिर्फ इनके अकेले, पूरे भारत के देश के बच्चे पढ़ रहे हैं, तो वो उसी वजह से हम सब एक साथ होकर आए हैं. अभी इनकी तबीयत जो है सो बिगड़ी हुई लगती है मेरे को. तो अभी डॉक्टर ने आप सुबह बोला था कि साथ अभी डॉक्टर ने इनको एडमिट करने के लिए बोला है. इनको एस्थमा का प्रॉब्लम है, कंटिन्यूअसली हेडेक है, देन वीकनेस भी बहुत है इनको, तो इनको मतलब एडमिट ही होने के लिए बोला है. लेकिन ये नहीं मान रही, क्यों? तो प्रशासन इन तक आना चाहिए, इनको प्रशासन तक नहीं जाना चाहिए. तो यहाँ तक, हाँ. अच्छा, तो मेरे को बोलो अभी ये उधर जाने वाले हैं क्या? जी हाँ, उधर जाएंगे अब हम. उधर खुद चल के जाएंगे? हाँ, हम अब वो नहीं आ रहे हैं, तो ये वीकनेस होकर भी हमें वहाँ तक जाना है, क्यों? तो मजबूरी है हमारी, है मजबूरी. बोल अभी उनको चलना आता है क्या? हम लेकर जाएंगे इनको, वो भी चलेंगे ताकत से, और हम भी चलाएंगे इनको. सपोर्टिव में है हम सब उनके. मग एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर इथं हे पण हे बोलत होते, काहीतरी बोलतायत, हे आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहेत. आणि हे जे आहे ते आता निवेदन देण्यासाठी स्वतः जे आहे ती त्यांची तब्येत पण ठीक नाहीये, तरी पण ते तिथे चालत जाणार आहेत. प्रशासन अजून पण यांच्यापाशी आलेलं नाहीये. तब्बल 3रा दिवस आहे आज, आणि 3 दिवस झालं तरी पण त्यांच्यापाशी कुणीही यांना भेट देण्यासाठी आलेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. तर आपण आपल्या सोबत आहे. क्या नाम तुम्हारा? मेरा नाम अख्तर बी फारूक शेख है. मैं डे 1 से इनको उनके सपोर्ट के लिए आई हूँ, और मैं देखा है मैंने इनको. आज जब डॉक्टर साहब इनके चेकअप के लिए आए थे तो वो भी मैंने सुना कि इनकी बीपी लो है और उनको अभी फिलवक्त एडमिट होने की बहुत ज़रूरत है, मगर इन्होंने इनकार किया कि वो लोग मेरे पास नहीं आए तो मैं खुद जाकर उनसे है ना मेरी गुहार लगाऊंगी. तो अभी हम उनके सपोर्ट में और प्रशासन के पास जा रहे हैं, ताकि जो भी है उनके अकेले का मुद्दा नहीं है ये, पूरी इंडिया की पूरी औरतों का मुद्दा है ये, और हम जब तक उन्हें बैठे हैं तब तक हम भी उनके साथ में बैठेंगे इंशाल्लाह. अच्छा, अभी इनको डॉक्टर ने बोला था कि सुबह में कि इनको एडमिट होने की जरूरत है, लेकिन ये गई नहीं, ऐसा क्यों? ये क्योंकि है ना रुके हुए हैं जो सोनम वांगचुक है ना, उनके प्रशासन में 20 दिन से 21-22 दिन से जो बैठे हुए हैं. आज इनका डे 3 है, 3रा दिन है, तो हमारा भी कुछ फर्ज बनता है एक इंसानियत के नाते, और जो हमारे बच्चों के फ्यूचर के वास्ते ये जो बैठे हुए हैं, और जो इतना बड़ा मोर्चा निकला है दिल्ली सरकार की तरफ, तो उसके वास्ते जो जरूरी है, तो इनका बैठना बहुत जरूरी है. हमको उल्टा उनको समर्थन करना चाहिए, सपोर्ट करना चाहिए. अभी ये निवेदन देने ये खुद जाने वाले हैं कि आप भी उनके साथ जाने वाले? बिल्कुल बिल्कुल सर, हम जाने वाले हैं. हाँ, अभी इनकी तो तबीयत ठीक नहीं लगती है, जा नहीं सकते वहाँ, तो ये कैसे जाएंगे? हम लोग हैं ना, हम क्यों बैठे हैं, इनको बिल्कुल सपोर्ट करके लेकर जाएंगे वहाँ तक. बघा, एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर मी इथं धाराशिव शहरामध्ये
जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं उपोषण चालू आहे आणि आज तब्बल 3रा दिवस आहे. 3 दिवस झालं यांना आज सकाळी जे आहे ती डॉक्टरांनी यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितलेलं होतं, परंतु यांनी नाही म्हणलेले आहेत, ऍडमिट होऊ शकत नाहीत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जिल्हाधिकाऱ्याला साहेबांना जे आहे ते स्वतः आता चालत जाऊन निवेदन देणार आहेत. आता प्रशासन बी यांच्यापाशी आलेलं नाही किंवा कोणताही अधिकारी किंवा कोणी त्यांच्यापाशी भेट देण्यासाठी आलेलं नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. एकंदरीत पाहिलं तर हे स्टुडंट आहेत आणि हे पण इथं उपोषणच्या ठिकाणी जे आहे इथं पोहोचलेले होते. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. क्या नाम तुम्हारा? शेख अफीरा। अच्छा, आप कहीं के लिए यहाँ पे उपोषण के लिए बैठे? ये जो नीट पेपर लीक हो रहा है, यानी कि बच्चे सुसाइड कर रहे हैं, किस वजह से कर रहे हैं? नीट पेपर के लिख के। ये सिस्टम ही खराब है। हमें बस रिजाइन जो धर्मेंद्र का नहीं चाहिए, हमें पीएम का भी चाहिए, सीएम का, सबका ही चाहिए। ये जो अनएजुकेटेड पीपल है इनको हटा देना चाहिए और जो पीएम बनना चाहिए वो एजुकेटेड होना चाहिए। अभी इनकी तबीयत जो है सो खराब हो चुकी है और इनको डॉक्टर ने बोला था कि आप अस्पताल में जाके एडमिट होना चाहिए, तो ये हुए नहीं होएंगे ना। पहले हमको वो सब चीजें दो, तभी हम एडमिट होंगे ना। हमको नहीं मिल रहा है तो हम क्या करेंगे? फिर उपोषण ही है ना हमारे पास एक। एकंदरीत तुम्ही पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यासमोर इथंच उपोषण सुरू आहे आणि याच ठिकाणी जे आहे इथं वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष इथं आपल्या सोबत आहेत. यांनी पण इथं उपोषणच्या ठिकाणी जे आहे तिथं पाठिंबा देण्यासाठी आलेले होते. काय नाव तुमचं? मी अनुराधा सचिन लोखंडे, वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष. आता इथे हे उपोषण चालू आहे यांचं आणि यांची तब्येत पण भरपूरपणे खरावलेली दिसते आणि आज 3रा दिवस आहे. प्रशासनचं कुणी इथं आलेलं होतं का? माझं ताईंशी तेच बोलणं झालं की प्रशासन मेलेलं आहे. जे सर्वोच्च न्यायालय आणि ही बाकीची सिस्टम आहे हे बीजेपीच्या अंडर आहे. हे कधीच आपलं ऐकणार नाही. तुम्ही मेलात तरी त्याचा त्यांनी कुठलाच ही करणार नाही. त्यासाठी ताईंनी आज अनशन सोडावं आणि साखळी उपोषण सुरू करावं. त्याशिवाय फरक पडणार नाही. कारण काय होईल माहितीये का, आज सोनम वांगचुकला एवढं मोठं सायंटिस्ट असताना, एवढं देशाचं नेतृत्व करत असताना त्यांना उचलू शकतात. मग आपल्यासारख्या माणसांचं काय होईल याचा विचार केला पाहिजे आपण. इथे प्रत्येकाने ती एक आई बसली याचाही विचार केला पाहिजे. आज जे नीटचं होतं, जे सीईटीचं होतं, आताच MPSCचा पेपर काल परवा फुटला. म्हणजे लाज नावाची कुठलीच गोष्ट सरकारमध्ये नाही. एवढा मूर्ख मंत्री बसवलाय आणि मेन जे देशाचं नेतृत्व करतो PM त्यालाच लाज नाही. मग बाकीच्या सामान्य माणसाचा तर विषयच नाही. इथं बसवलेले प्रत्येक नेतृत्व हे अडाणी आहे. त्यांना कशाचा कुठलाच काही संबंध नाही. इथं शिक्षण व्यवस्था त्यांनी मुद्दाम संपवून टाकली आहे की कारण शिक्षण घेऊन विद्यार्थी समोर जातो, कुठेतरी प्रगत होतो आणि त्याच्यावर दडपणे आणण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था आहे. यांना कुठल्याही प्रकारचा कसलाही लाज नावाची गोष्ट तर नाहीच. 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. एवढी अवस्था बेकार देशाची झाली नसती. आज ही जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये युवकांवर लाठीचार्ज केला जात आहे. इतकं नीच सरकार झालं आहे. काँग्रेसच्या काळात जे ते म्हणतात की काँग्रेसच्या काळात असं, काँग्रेसच्या काळात, पण इतका नालायकपणा काँग्रेसनेही केला नाही. मेन ब्रिटिशांनी असा नालायकपणा केला नाही. गांधीजी जेव्हा अशा उपोषणाला बसायचे तेव्हा ते मध्यस्थी काढून ते उपोषण तोडायचे. कुठल्याही विरोधी पक्षाने आतापर्यंत उपोषण केलं आहे तर प्रत्येक सरकारने दखल घेतलेली आहे. पण या नालायक सरकारकडे मला वाटतं सुशिक्षित कोणीच नाही जो वांगचूक सोबत बोली करल की त्यांना समजण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही. की कारण समोर येऊन जर त्यांनी प्रश्न मांडले तर ते उत्तर काय देतील? कारण अडाणी बसवल्यानंतर उत्तर नसणार. त्याच्यासाठी ते समोर यायलाही तयार नाहीत. धर्मेंद्र शास्त्रींनी असं काहीतरी दिलं असेल पंतप्रधानाला, त्यामुळे ते राजीनामा घ्यायलाही तयार नाहीत. मग आज आसिया पटेल या धाराशिवची एक महिला बसली आहे, जे 3 मुलींची आई आहे. तिच्या पहिल्या मुलगी 11वीला आहे वाटतं. ती स्वतःच्या नीटची तयारी करत आहे. तिलाही टेन्शन आहे की 18वीमध्ये माझी मुलगी उद्या नसावी. तसेच आम्हाला आहे, कारण माझाही मुलगा यावर्षी नीटला होता. त्याचं डिप्रेशन आम्ही पाहिलेलं आहे की पहिला पेपर फुटल्यानंतर त्याची अवस्था काय झालेली आहे मी पण पाहिलेलं आहे. जर असंच इथून प्राथमिक पासून भ्रष्टाचार आहे. पण आज नॅशनल लेवलची TCS जी संस्था चालवते प्रत्येक गोष्टीसाठी, ती संस्था जर सुरक्षित नसेल तर आमच्या लेकरांचे भविष्य कोणाच्या हातात आहे? लाज वाटायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राच्या जिल्ह्याच्या कलेक्टरला सुद्धा लाज वाटली पाहिजे की त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आमचा निरोप त्या नालायक सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. आमच्या महिलांची तळमळ आज काय लागत नाही शिक्षणासाठी 2-3 लाख रुपये मोजावे लागतात. यांच्या बापाचे देणार आहेत का ते? आमच्या कष्टाचे पैसे आम्ही लावतो. आमच्या जीवावर राज्य करतात आणि आमच्याच लेकरांची ही झोपच शकत नाहीत. लाज वाटली पाहिजे.
प्रत्येक विद्यार्थ्याचा सुरक्षेचा आणि शिक्षणाचा त्यांनी आतापर्यंत दखल घेतली पाहिजे, पण कुठलीच दखल न घेता उपोषणकर्त्यावर त्यांचा दबाव असून आज जे होत आहे जंतर मंतर हे चुकीचं आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. म्हणजे तुम्ही निषेधासाठी झालेले आहे. हे देशासाठी चालू आहे, हे देशासाठी चालू आहे आणि आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी चालू आहे. ही आई बसलेली आहे, याचा विचार केला पाहिजे. तिचा कुठलाही राजकीय हेतू नाही. ती कुठलीही ही राजकीय प्रत्येक एक आई आहे आणि प्रत्येकाची मुलं आज शिक्षणासाठी झगडतायत. मग कुठल्याही क्षेत्रात असू दे, नीट असू दे, MPSC असू दे किंवा आणखी कुठल्याही शिक्षण असू दे, आमची धडपड चालू आहे. आमची मुलं इतकं कष्ट घेत आहेत, त्यांच्या कष्टाचं चीज काय राहिले? मुलांचं स्वतःचं भवितव्य त्यांना अंधारात दिसत आहे, म्हणून ते तिथं गेले लढायला त्यांच्या सोबत. तर तिथं सुद्धा लाठीचार असताना सुद्धा तुम्ही म्हणजे तुम्ही किती लाजिरवाणी आहात, कुठं बसला हा तोंड लपवून? ये ना तू समोर, ये आमच्याशी बोल, आमच्याशी कनेक्शन साध तू. एज्युकेटेड नाही, एज्युकेटेड म्हणते यांची गरज आहे, सगळं सिस्टम चेंज करण्याची गरज आहे. अजिबात ही सिस्टम नीट नाही आहे. जाहीर निषेध आहे आम्हाला. जर तुम्ही पाहिलं तर इथे जिल्हाधिकाऱ्यासमोर आता उपोषणाला तिकडे निघालेले आहेत निवेदन देण्यासाठी. आपण ते पण व्हिडिओ घेतला, पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर हेच ते पेशंट आहे, तिकडे दाखवा पाठीमागे कॅमेरा. हे आता ते जिल्हाधिकारी साहेबांना जे आहे ते इथं निवेदन देण्यासाठी हे निघालेले आहेत तिकडे. हेच इथे स्वतः उपोषणाला बसले होते आणि तेच जे आहे ते आता जिल्हाधिकारी साहेबांना, कलेक्टर साहेबांना इथे निवेदन देण्यासाठी निघालेले आहेत. त्याच पद्धतीने जर आपण तिथे मध्ये जाऊया आणि तिथं जाऊन जे आहे थेट आपण तिथे जाऊन ते व्हिडिओ पाहूया. चला. बहिणी प्लेट होती हमारे जो फिर घे लगा थोड़ा सा हटो एक साइड ना हवा में देता बाकी सब भरा नहीं नको बोल बाद में टेस्ट करते हो ना, ब्लड टेस्ट नहीं किया मीटिंग चालू आहे. ओके. सिंगल मदर हाऊसवाईफ आहे आणि ह्यांना आपली जबाबदारी, सामाजिक जबाबदारी समजली म्हणून ते आता बाकीची लोक जागे होतात हे या महिला त्या जबाबदारी म्हणून इथं उभं राहिलेल्या आहेत. त्यांच्या ह्या कर्तव्याला थोडं तरी सन्मान दिलं पाहिजे कारण हे काय ट्रेंड कॉम्पिटिशन आहे. तुमच्या समोर आम्ही आणि जास्त काही लांब नाहीये सर, कलेक्टर ऑफिस पासून ते जिल्हा परिषद लांब नाहीये सर.